गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय माझा सर्वांना? परत एकदा आपल्या फॉरेन्सिक हब या ऍप्लिकेशनला आपले सहर्ष स्वागत करते. येस, गुड मॉर्निंग. तर आज आपली बघा थर्ड टेस्ट आहे. 3 टेस्ट आपल्या झालेल्या आहेत. आजची तिसरी आहे. 2 टेस्ट झालेल्या आहे. आजची तिसरी टेस्ट आहे. जखमा आणि त्यांचे विविध प्रकार. ठीक आहे. काल होणार होती बट काही कारणास्तव मी काल पोस्टपोन केलं. तर टेस्ट आज असणार आहे आपली आणि आय होप की तुम्ही व्यवस्थित छान रिव्हिजन केलेली असावी, अभ्यास केलेला असावा आणि त्या अभ्यासाच्या थ्रू तुम्ही तो टॉपिक तुमचा किती क्लिअर झालेला आहे, तर तो आपण आजच्या या टेस्टमधनं तुम्हाला लक्षात येणार, की तुमचा अभ्यास किती झालेला आहे किंवा तुम्हाला अजून रिव्हिजन करायची किती आवश्यकता आहे यानुसार. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, बरेच विद्यार्थ्यांचं असं आहे की वाटत आहे की रिव्हिजन व्हायला पाहिजे, तर एवढं परत शिकवणं खूप कठीण आहे आणि मुद्दामूनच मी जुने जे लेक्चर्स होते ज्याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक पासून शिकवलेलं आहे, तर कंटेंट ऑप्शनमध्ये मी ते सुद्धा लेक्चर अपलोड केलेले आहे, ज्यांना अवघड जाते आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता वेळ आहे बराच, कारण की परीक्षा मे बी जून किंवा जुलैपर्यंत जाण्याची शक्यता आहे डिपार्टमेंटची. तर मला असं वाटतं की कंटेंट ऑप्शन मधले जे जुने लेक्चर्स आहेत ते पण आता तुमच्याकडे बघण्याची वेळ आहे. भरपूर तुम्ही म्हणजे व्यवस्थित छान रिव्हिजन करू शकता. आणि दुसरी गोष्ट की ज्यांना पण रिव्हिजनची गरज वाटते आहे, तर आपण टॉपिकनुसार टेस्ट पण घेते आहे. आणि दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की टॉपिकनुसार जे काही एक्स्ट्रा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत किंवा लेक्चर घेणार आहे, तर त्याचे सुद्धा क्लासेस तुमचे होणार आहे. फक्त आता मला थोडा वेळ द्या, कारण की टेस्ट वगैरे बनवण्यासाठी बराच वेळ लागत असतो. ठीक आहे. तर त्यानुसार सर्व गोष्टी होणार तुमच्या, कारण की आपल्याकडे आता वेळ पण भरपूर आहे आणि त्या वेळेचा आपण खूप चांगल्या पद्धतीने यूज करणार आहोत. ठीक आहे. तर आजची आपली जी टेस्ट आहे ती आपण स्टार्ट करूया. ऑल ऑफ यू रेडी? आता बघा, सर्वात प्रथम सांगते, मी ज्यावेळेस पोल देईल, जर तुम्हाला पोल येत नसेल, तर एक पेपर, पेन घ्यायचा आणि त्या पेपर पेनवर तुमचे जे पण आन्सर असेल, जसं 1चं तुम्ही 2 केलं, 3 केलं, ते तुम्ही लिहा. राइट असेल तर राइट करा, रॉंग असेल तर रॉंग लिहा. आणि दुसरी गोष्ट, काउंटिंग करायला स्टार्ट करा आपले मार्क्स. ठीक आहे. जसं काउंटिंग कराल, लास्ट एंडिंगमध्ये जशी आपली टेस्ट झाली, की त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जेवढा पण स्कोर आलेला असेल, मला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचे, की तुम्हाला किती स्कोर आलेला आहे म्हणून. ठीक आहे. तर एक अजून 2 मिनिटं थांबून जाऊया, कारण की इतर विद्यार्थी पण जॉईन होतील. अभ्यास तुमचा व्यवस्थित सुरू आहे सर्वांचा? आणि या सब्जेक्टशी रिलेटेड अजून एक्स्ट्रा काय गोष्टी अजून घेता यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे, तर तुम्ही तुमचे सजेशन्स पण देऊ शकता, कारण की आपल्याकडे सध्या वेळ आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपल्याला अभ्यास पण आता करायचा आहे. टेस्ट पण तुमची घ्यायची आहे. टेस्टच्या शेवटी ना ऍक्च्युली रँक दिसत नाही संकेत सर याच्यामध्ये. म्हणजे ती सिस्टम नाही आहे अजून. त्याच्यामध्ये माहिती का, पूर्ण होल टेस्टचा नाहीये. तो एक प्रॉब्लेम आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. मी पोल देणार आहे. प्रश्न वाचून घ्या. मग मी पोल देते. ठीक आहे. पोल देते आहे मी. स्टार्ट. ज्यांनी पुस्तक प्रॉपर आपलं रीड केलं असेल फॉरेन्सिक सायन्स अँड फॉरेन्सिक मेडिसिनचं, तर हा टॉपिक जो आपण घेतलेला आहे त्याचे प्रश्न तुमचे चुकणार नाही. काही एक्स्ट्रा पॉइंट्स आज तुम्हाला टेस्टमध्ये दिसणार आहे, ते नोट करून घ्यायचे. बघा, प्रश्न काय होता, की बोथट वस्तूंच्या आघाताने होणाऱ्या जखमांच्या गटातनं येणारे पर्याय. ठीक आहे. म्हणजे बोथट वस्तूने ज्या पण जखमा होतात, तर ते कुठे नाही येणार. ठीक आहे. असं होतं. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे, हा, याचं करेक्ट आन्सर होता छेदन जखम. ठीक आहे. पंचर उंड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर ते पंचर उंड जे असतं ते बोथट वस्तूच्या आघाताने होत नाही. ठीक आहे. तर ते टोकदार वस्तूच्या आघाताने होत असते. ठीक आहे. बोथट वस्तूने होणारे जे आहे, ब्लंट ऑब्जेक्ट, मुका मार येतो ब्लंट ऑब्जेक्टने, ओरखंडने येते आणि विदारित येतं. ठीक आहे.
मुकांबर तुम्हाला माहितीच आहे, ज्यालाच आपण काय म्हणत असतो, कंट्युजन म्हणतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ओरखडणीला आपण काय म्हणत असतो, व्हायब्रेशन म्हणत असतो. आणि विदारितला आपण काय म्हणत असतो, लॅसरेशन म्हणून. ठीक आहे. क्लिअर. म्हणून याचं करेक्ट जे उत्तर होतं ते होतं छेदन जखम, कारण की गटात न येणारे प्रश्न विचारले होते आणि बोथट वस्तूच्या आघाताने होणाऱ्या जखमांचे गटात न येणारे पर्याय विचारलं होतं. क्लिअर. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे छेदन जखम. सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी हा प्रश्न व्यवस्थित वाचा, चुकणार नाही. पोल देणार आहे मी, प्रश्न वाचून घ्या. ठीक आहे. स्टार्ट. प्रश्न नीट वाचा, चुकणार नाही. ठीक आहे. व्यवस्थित रीड कराल तर चुकणार नाही. आणि ज्यांना पोल येत नसेल त्यांनी पेपर पेन घ्या आणि त्याचे उत्तर लिहायला स्टार्ट करा आपले. गुड. दिलीप सर. भैरवनाथ सर सेकंड, अविप थर्ड रँक. बघा, सेकंड जो प्रश्न होता, सेकंड प्रश्न होता बघा तुमचा काय, की धारदार शस्त्राने झालेल्या जखमांपैकी कुठली जखम यामध्ये समाविष्ट होत नाही. ठीक आहे. धारदार शस्त्राने व्रण जखम जी आहे ही बोथट वस्तूच्या आघाताने होत असते. ठीक आहे. छेदन जखम धारदार शस्त्र असतं, कापीव जखम पर धारदार शस्त्राने होत असते. यापैकी एकही नाही, हा त्याचं उत्तर नाही. त्याचा करेक्ट आन्सर आहे व्रण जखम, कारण की आपल्याला धारदार शस्त्राने झालेल्या जखमांपैकी कुठली जखम यामध्ये समाविष्ट होत नाही असा विचारला होता. ठीक आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर व्रण जखम आहे. थर्ड प्रश्न आहे, तिसरा प्रश्न. स्क्रीन थोडी मोठी करते कारण की कदाचित तुम्हाला विजिबल होत नसेल. ठीक आहे. थर्ड प्रश्न आहे तुमच्या समोर. थर्ड प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. पोल देते मग. स्टार्ट. प्रश्न सोपे आहे, फक्त उत्तर तुम्हाला व्यवस्थित लॉजिकल द्यायचं आहे. ठीक आहे. बघा, थर्ड प्रश्न होता यांत्रिक जखमांबद्दल, म्हणजे मेकॅनिकल इंजुरीज. ठीक आहे. मेकॅनिकल इंजुरीज मध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होत नाही किंवा कुठल्या जखमांचा समावेश होत नाही असा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर बघा, याचं करेक्ट आन्सर जे होतं, याचं करेक्ट आन्सर आहे भाजलेल्या जखमा. याच्यामध्ये येत नाही, कारण की बघा, बंदुकीच्या शस्त्राने झालेल्या जखम तिथे यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल वेपन त्या ठिकाणी असतं. चिरलेल्या जखमांसाठी पण चाकू आहे, ठीक आहे, ब्लेड आहे, या गोष्टी असतात. छेदणाऱ्या जखमांमध्ये सुद्धा बघा सुई आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भाला असतो, एखादी टोकदार वस्तू असते, किंवा या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या टोकदार असतात, तर इथे मेकॅनिकल एक वेपन त्या ठिकाणी युज्ड होतो. पण भाजलेल्या जखमांमध्ये कुठल्याही पद्धतीचा वेपन त्या ठिकाणी युज होत नाही. म्हणून या यांत्रिक जखमांमध्ये कुठल्या जखमांचा समावेश होत नाही, तर भाजलेल्या जखमांचा समावेश या ठिकाणी होते. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे बी ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, ठीक आहे, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. नवीन प्रश्न आहे. ठीक आहे. पोल येत नाही आहे तर एकदा बॅक जा आणि परत जॉईन व्हा. ठीक आहे. आणि खाली बघा क्वालिटीचा ऑप्शन येतो स्क्रीनवर, त्या क्वालिटी तिथनं कमी करा तुम्ही, तर मग होईल व्यवस्थित. क्वेश्चन रीड करून घ्या, मग मी पोल देते. हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन आहे. याबद्दल मी लेक्चर घेणार आहे. ठीक आहे. इंजुरीजच्या जे एक्स्ट्रा पॉइंट आहे ना, याच्यावर मी लेक्चर घेणार आहे नंतर. काही एक्स्ट्रा पॉइंट्स मला शिकवायचे आहेत तुम्हाला, तर अप्लिकेशनला होईल त्यावर लेक्चर. पोल देते आहे मी. स्टार्ट. सरकणारी कारक शक्ती म्हणजे स्लाइडिंग फोर्स. ठीक आहे. स्लाइडिंग फोर्स.
या ठिकाणी ॲब्रेशनवर प्रश्न होता आणि ॲब्रेशनचे पण काही अजून सब टाइप्स येतात. ठीक आहे. स्लायडिंग फोर्स येतो, त्याच्यानंतर प्रेशरमुळे झालेल्या गोष्टी असतात. तर त्या प्रेशरमध्ये बघा, जे छाप आणि दाब खरचटणी आहे, म्हणजे पहिला आणि चौथा जो ऑप्शन आहे, हा प्रेशर अब्रेशनमध्ये येतो. ठीक आहे. रेखीय खरचटणे आणि ग्रेज खरचटणे हा जो 2 टॉपिक आहे, हे 2 टॉपिक येतात आपल्या स्लायडिंग ॲब्रेशन्समध्ये, जो आपल्याला प्रश्न होता आजचा. ठीक आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर होतं ते होतं दुसरं आणि तिसरं. म्हणजे रेखीय खरचटणे आणि ग्रेज खरचटणे या ज्या 2 गोष्टी आहे, या कशामुळे होतात? तर या होतात स्लायडिंग फोर्समुळे. ठीक आहे. जेव्हा एखादी वस्तू स्लाइटली एखाद्या वस्तूवर खरचटल्या जातं. ठीक आहे. आता रेखीय खरचटणे म्हणजेच काय असतं? सपोज आता बघा, आपण असं कन्सिडर करा, की एखादी भिंत आहे. ठीक आहे. एखाद्या भिंतीवर काहीतरी एखादी वस्तू म्हणजे अडकलेली आहे किंवा आपण असं कन्सिडर करू शकतो बघा, विथआऊट प्लास्टरवालं जे घर असतं. ठीक आहे. तर त्या विथआऊट प्लास्टरच्या घरी जर आपण सपोज एखाद्या पिल्लरच्या वगैरे त्या पिल्लरचं बघा असा टोकदार वगैरे वस्तू बाहेर निघालेला असतो. जर सपोज त्या ठिकाणाहून आपण जात असेल आणि चुकून आपला हात जर त्या ठिकाणी लागला, तर त्या ठिकाणी काय होतं, की ते टोकदार ज्या काही वस्तू असतात, तर त्याच्यामुळे अशी एखादी रेषा आपल्या हातावर येऊन जातं. खूप खूप ब्लिडिंग वगैरे होत नाही, फक्त अशी एक रेषा येऊन जातं. तर तो जो प्रकार असतो अब्रेशनचा त्याला आपण म्हणत असतो रेखीय खरचटणे. ठीक आहे. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, लिनियर अब्रेशन्स आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. ग्रेजच आहे इंग्लिशमध्ये नाव. आता ग्रेज खरचटणे म्हणजे काय असतं, याचं बेस्ट उदाहरण मी तुम्हाला सांगते बघा. सपोज लहानपणी आपण जेव्हा सायकल चालवायला शिकायचो, ठीक आहे. तर बरेचदा काय व्हायचं, सायकलनी आपण खाली पडायचो. त्यावेळेस काय होत होतं, की जे रोड आहे, आपली जर स्किन त्या रोडवर जर घासल्या गेली, तर त्या ठिकाणी काय व्हायचं, की तो जो मार्क आहे, तो आपल्या गुडघ्यावर यायचा. ठीक आहे. बघा तिथे आपल्याला असं खरचटल्यासारखं व्हायचं आणि काही दिवसानंतर ते रेडिश व्हायचं. ठीक आहे. मग ब्लॅकिश व्हायचं. जर तुम्हाला आठवत असेल तुमचं लहानपण तर. तर त्या ठिकाणी जो पॅटर्न जो तयार व्हायचा, त्या पॅटर्नला ग्रेज अब्रेशन्स म्हणत असतात. ठीक आहे. म्हणून चौथा जो प्रश्न होता, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 आणि 3 ऑप्शन म्हणजे फक्त 2 आणि 3. ठीक आहे. तर या ज्या 2 गोष्टी आहेत, रेखीय खरचटणे आणि ग्रेस खरचटणे हे दोन्ही गोष्ट स्लायडिंग फोर्समुळे होणारे अब्रेशन्स आहेत. कुठले फोर्स? स्लायडिंग फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे, याच्यावर लेक्चर घेणार आहे मी. परत आपल्या ॲप्लिकेशनला एक्स्ट्रा गोष्टी. नेक्स्ट जो प्रश्न आहे तुमच्या समोर आहे. फक्त आवाज येतोय, स्क्रीन स्टॉप झाली आहे. आता दिसत असेल कदाचित. पोल देणार आहे मी. ठीक आहे. प्रश्न वाचून घ्या. पोल देते आहे मी. स्टार्ट. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बघा. विदाऊट प्लास्टरवालं घर. मी ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगते आहे ना, ते लक्षपूर्वक ऐका. जर ते ऐकाल तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो सुद्धा सुटेल तुमचा. तीक्ष्ण म्हटलं त्यांनी. रोड तीक्ष्ण नसतो ना. येतंय का लक्षात? बघा. 5वा प्रश्न काय म्हणतो, की जर सरकणारी कारक शक्ती, ठीक आहे? सरकणारी म्हणजे काय? स्लायडिंग फोर्स. जर स्लायडिंग फोर्स ची जी शक्ती आहे ती अरुंद आणि तीक्ष्ण जर असेल, ठीक आहे? तर त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक जखम निर्माण होते असा त्यांनी प्रश्न विचारला होता. तर याचं करेक्ट उत्तर आहे रेखीय ओरखडे. ठीक आहे. रेखीय ओरखडेला म्हणतात लिनियर अब्रेशन्स. क्लिअर? याला काय म्हणतात? लिनियर अब्रेशन्स. क्लिअर? 5व्या नंबरचा प्रश्न त्याचा करेक्ट उत्तर चौथा ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा. 6व्या नंबरचा प्रश्न. ज्यांना बरं एक मला सांगा, सर्वांना प्रॉब्लेम येतोय का स्क्रीनचा? बाकी विद्यार्थी जे आहेत आता प्रेझेंट त्यांना पण प्रॉब्लेम येतोय स्क्रीनचा? एकदा मला कन्फर्म करा. ज्यांना येतोय एकदा नेट चेक करा तुमचा. ठीक आहे. नेटची स्पीड चेक करा.
कारण प्रॉब्लेम येईल तर सर्वांनाच येईल, नाही तर कोणालाच येणार नाही. ठीक आहे. चला, पोल तुमच्या समोर आहे, देणार आहे मी आता. प्रश्न वाचून घ्या. 6 नंबरचा पोल देणार आहे मी. हा प्रश्न खूप सुंदर आहे. 6 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि सुंदर पण आहे. सुंदर म्हणजे देखना नाही आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चलो, स्टार्ट करू आपण. स्टार्ट. प्रश्न एकदम छान आहे. फक्त तुम्हाला माहित आहे का, लॉजिकल सोडवायचे आहेत. उमेश कांगले सर, वन्स अगेन गुड, फर्स्ट रँक. आता बघा, 6व्या नंबरचा प्रश्न काय सांगतो, की एखाद्या व्यक्तीने फाशी जर घेतली असेल, तर त्वचेवर येणारी जी खरचटलेली जखम असते. आता खरचटलेली जखम कशामुळे येणार? जो दोर किंवा जी पण वस्तू ज्याने गळ्याने आवळलेला आहे, ठीक आहे, किंवा गळ्याला आवळलेला आहे ज्या वस्तूने, तर त्याच्यामुळे काय होतं, की त्या प्रेशरमुळे त्या गोष्टी खरचटल्या जातात. ठीक आहे. आणि खरचटल्यामुळे काय होतं, की त्या खरचटल्यामुळे जी स्किन आपली जे तयार होतं, तर त्याच्यामुळे जो तयार झालेली जी जखम असते, ठीक आहे, तर त्याला कशामुळे झालेली असते, तर ती दाब ओरखडे असतात. दाब ओरखडे म्हणजे काय? प्रेशर अब्रेशन्स. जर प्रेशर येईल तरच प्रेशर ऑपरेशन्स त्या ठिकाणी तयार होणार. आणि जर एखाद्या व्यक्तीने फाशी जर घेतलेली असेल, तर त्वचेवर येणारी खरचटलेली जखम ती प्रेशरमुळे झालेली तयार असणार आहे. म्हणून त्याला दाबोरकडे म्हणणार आहे. तर 6व्या नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर सेकंड ऑप्शन. पुढचा जो प्रश्न आहे 7व्या नंबरचा, ठीक आहे, तुमच्या समोर आहे. वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी पोल देते. अमर सर, पोल येत नसेल तर सांगितलं आहे मी, पेन आणि पेपर घ्या आणि त्याच्यावर लिहून काढा तुमची उत्तर. ठीक आहे. पोल देते आहे मी. स्टार्ट. मी आता जास्ती वेळ नाही देणार तुम्हाला सॉल्व्ह करायला. ठीक आहे. लवकर लवकर बघा, तरच टेस्ट मध्ये मजा येणार. गुड. दिलीप सर फर्स्ट रँक, अयुब सर सेकंड, उमेश सर थर्ड रँक. व्हेरी गुड. 7व्या नंबरचा प्रश्न बघा काय सांगतो. एखादा काटेरी झुडूप जर सपोज त्वचेवर जर घासलं जर गेलं, सपोज आपण एखाद्या जंगलात गेलेलो आहे किंवा एखाद्या फॉरेस्ट एरियामध्ये आपण गेलेलो आहे. काटेरी झुडूप त्या जर त्या ठिकाणी असेल आणि जर ते आपल्या हाताला जर लागलं, ठीक आहे, तर शरीरावर काही मार्क्स तयार होतात. ठीक आहे. काही जखम त्या ठिकाणी तयार होतात. तर ती जी जखम असते, ती जखम त्या ठिकाणी जी तयार होते किंवा जी ओरखडे त्या ठिकाणी तयार होतात, त्याला स्क्रेच म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? स्क्रेच ओरखडे. तर या म्हणून याचा करेक्ट आन्सर काय? स्क्रॅच ओरखडे. म्हणजे जेव्हा स्क्रॅच तयार होतो, स्क्रॅच पद्धतीचा अब्रेशन्स त्या ठिकाणी तयार होतो, जेव्हा काट्यामुळे झालेली एखादी गोष्ट शरीरावर घासल्या जातं आणि जो अब्रेशन्स त्या ठिकाणी तयार होतो, त्याला आपण म्हणत असतो स्क्रॅच अब्रेशन्स किंवा स्क्रॅच ओरखडे. ठीक आहे. 7व्या नंबरचा प्रश्न थर्ड ऑप्शन. 8व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वाचून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पोल देते. नेट एकदा चेक करा. तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल, टेस्ट लाईव्ह सुरू आहे, तर याला नेट लागतं. ठीक आहे. नेट जर कमी असेल तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार. 8व्या नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर. ठीक आहे. पोल देणार आहे मी. स्टार्ट. मगाशी ज्यांनी मी उदाहरण दिलं होतं बघा, ज्यांनी ती उदाहरण ऐकलं असेल प्रॉपर पद्धतीने, त्या उदाहरणावरच आत्ताचा हा प्रश्न आहे 8व्या नंबरचा. आजचे प्रश्न लॉजिकल आहे हा. त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला मी इथनं जेव्हा ते पब्लिश करत असते पोल, तर तुम्हाला दिसत असेल ना पहिले 10 लोकांना.
आता बघा 8व्या नंबरचा प्रश्न काय सांगतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो आणि अपघात होऊन त्याचा संपूर्ण शरीर रोडवर घासत जातो आणि घासत गेल्यामुळे शरीरावर ज्या खरचटलेल्या जखमा तयार होतात, तर त्या जखमांना काय म्हणत असतो आपण? ग्रेज खरचटणे म्हणत असतो. काय म्हणत असतो? ग्रेज खरचटणे. स्क्रेच खरचटणे कधी होतात? जेव्हा एखादी काटेरी वस्तू किंवा टोकदार वस्तू शरीरावर घासल्या जातात आणि घासल्यामुळे झालेले जे अब्रेशन्स असतात त्याला आपण स्क्रेच खरचटणे म्हणत असतो. ठीक आहे? तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विसरायचं नाही. 8व्या नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर होता ए ऑप्शन. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न 9 नंबरचा. ठीक आहे? वाचून घ्या. पोल देते आणि पोलवर मग उत्तर द्यायचंय. पोल देते आहे मी. स्टार्ट. बघा आता नेक्स्ट जो प्रश्न होता तो काय सांगतो, की जेव्हा शरीर मोठ्या प्रमाणात एखाद्या खडबडीत वस्तूवर जोराने घासत जाते, ठीक आहे? तेव्हा त्वचा जळाल्यासारखी त्या ठिकाणी दिसत असते, ठीक आहे? तर त्या ग्रेज खरचटण्याला काय म्हणत असतात? फिल इन द ब्लँक्स म्हणत असतात असं विचारलं होतं. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे, ते आहे आपलं करेक्ट आन्सर ब्रश बर्न. काय म्हणतात त्याला? ब्रश बर्न. जेव्हा ती अशी रेडिश दिसायला लागते ना, ठीक आहे? रेडिश पद्धतीची ज्यावेळेस ती आपल्याला दिसायला लागते, तर त्या ठिकाणी त्याला ब्रश बर्न म्हणतात. म्हणजे जेव्हा शरीर मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या खडबडीत वस्तूंवर घासत जाते जोरात, त्वचा त्या ठिकाणी अशी जळाल्यासारखी दिसते बघा. ग्रेज ओरखडणे जेव्हा होतं ना, रोडवर घासल्या जातं, तर घासल्यामुळे काय होतं, की त्या ठिकाणी ती त्वचा आपल्याला अशी जळाल्यासारखी दिसते आणि ते जळाल्यासारखी दिसून येणारी जी ग्रेज खरचटणी असतात, त्यालाच ब्रश बर्न म्हणतात. नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, न्यू कन्सेप्ट आहे. आजचे बरेच प्रश्न न्यू कन्सेप्टवर आधारित आहे. ठीक आहे. नवीन काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील आणि याच्यावर एक्स्ट्रा पॉइंट्स मी लेक्चर तुमचा घेणार आहे. तर त्याची काळजी नका करू. 9व्या नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ब्रश बर्न. ठीक आहे. हा एक इम्पोर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. IMP करून ठेवा याला. 10व्या नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर. त्याला ग्रेज बर्नला ग्रेजच आहे मॅम नाव. दुसरं असं संजीव सर सॉरी. तर त्या ठिकाणी त्याला असं वेगळं काही नाव नाहीये. ठीक आहे. 10व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वाचून घ्या. मी पोल देते. स्टार्ट. 10व्या नंबरचा प्रश्न बघा काय सांगतं. शरीराच्या काही भागांवर, ठीक आहे, जसे की स्त्रियांच्या जनेंद्रियाच्या जवळ, मानेजवळ आणि नाकावर आणि तोंडावर असणारे जे खरचटणे असतात, ठीक आहे, ते खालीलपैकी काय दर्शवतं त्यांचा योग्य क्रम विचारला होता. तर सर्वात पहिले स्त्रियांच्या जनेंद्रियाच्या जवळ जो तयार होणार त्यांना काय म्हणतात, त्याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येणार, की त्या ठिकाणी त्या स्त्री सोबत काहीतरी लैंगिक गुन्हा झालेला आहे. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. मानेजवळ आणि नाकावर आणि तोंडावर असणारे जे खरचटणे म्हणजे मानेजवळ जर खरचटणं असेल म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दॅट्स कॉल्ड ॲज अ थ्रोटलिंग. ठीक आहे. नाकावर आणि तोंडावर असणारे खरचटणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या नाकावर आणि तोंडावर दाबण्याचा जर प्रयत्न जर केलेला असेल त्याला काय म्हणतात? स्मोदरिंग म्हणतात. काय म्हणतात? स्मॉदरिंग. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे? बी ऑप्शन. म्हणजे
खरचटणे जर शरीरावर असेल तर त्याच्यावर ना आपण त्या गुन्ह्याची निश्चिती दर्शवत असतो किंवा एक अंदाज आपल्याला त्या ठिकाणी लावता येतो की त्या व्यक्तीसोबत अशा अशा पद्धतीचा एखादा गुन्हा घडलेला असावा. ठीक आहे. म्हणून 10व्या नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याला स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे. असे प्रश्न आयोगाला आवडतात ज्या ठिकाणी कन्फ्युजन पण असतं आणि तो प्रश्न वाटायला असा मोठा दिसत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी ठेवायच्या आहेत. ओके. क्लिअर. हां, अनुक्रमे विचारायला पाहिजे होतं, तर त्याचा मी योग्य क्रम तुम्हाला सांगितला. अनुक्रमे विचारायला पाहिजे होतं. इट्स माय मिस्टेक. पण समजून जा की त्याचा योग्य क्रम म्हणजे स्टार्टिंगपासून विचारलेला होता. ठीक आहे? तर म्हणून 10व्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असणार आहे बी ऑप्शन. क्लिअर? चला. 11व्या नंबरचा प्रश्न आहे. हा सुद्धा अतिशय इम्पोर्टंट आहे. 11व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वाचून घ्या. ठीक आहे? मग मी पोल देणार आहे. पोल देणार आहे मी. स्टार्ट. हा लॉजिकल प्रश्न आहे. ठीक आहे. इथे काही खूप एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. एकदम लॉजिकल प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर नाही चुकणार. आणि जर तुमच्या जखमांचे प्रकार व्यवस्थित जर तुम्ही रीड केलेले असेल, त्याला प्रॉपर पद्धतीने जर समजून घेतलेलं असेल, तर त्या ठिकाणी चुकणार नाहीये. क्लिअर? आता बघा, प्रश्न काय विचारला होता त्यांनी, की अनेकदा लैंगिक गुणांच्या प्रकारांमध्ये काय होतं, की शरीरावर येणारे जे प्रेमदंश असतात, ठीक आहे, ज्याला आपण लव्ह बाईट्स म्हणतो, ठीक आहे. तर ते जे लव्ह बाईट्स असतात, आता मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, की जेवढे पण सेक्शुअल ऑफेन्सेस सारखे जे केसेस असतात, ठीक आहे, किंवा जे लैंगिक गुणांचे जे प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, की जे लव्ह बाईट्स वगैरे एखाद्या शरीरावर आलेलं असेल, मानेवर असेल, ठीक आहे, किंवा त्वचेवर असेल, कुठल्या स्तनांवर असेल, तर त्या ठिकाणी येणारे जे लव्ह बाईट्स असतात, तर ते लव्ह बाईट्स कुठल्या प्रकारच्या जखमांमध्ये येऊ शकतात. आता बघा, ज्या ठिकाणी ओठांचा आणि दातांचा दोघांचं पण कॉम्बिनेशन येतं, तर त्वचेवर त्या ठिकाणी मुकामार पद्धतीच्या जखमा तयार होतात. ठीक आहे. कारण की त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी तयार झालेला असतो आणि कुठेतरी त्याला सक करण्याचा प्रयत्न केलेला असतो. बरोबर? तर जर तशा पद्धतीच्या जर गोष्टी असेल, तर त्या ठिकाणी व्रण पद्धतीच्या जखमा तयार होणार. ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला कंट्युज्ड वुंड म्हणतात. कुठलं वुंड म्हणतात? कंट्युज्ड वुंड. याला मुकामार सुद्धा म्हणतात. ठीक आहे. किंवा याला इंग्लिशमध्ये कंट्युज्ड वुंड म्हणतात. कंट्युजन. ठीक आहे. कंट्युजन किंवा कंट्युज्ड वुंड. लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? 12व्या नंबरचा प्रश्न बघा. हा प्रश्न टॉक्सिकोलॉजी ही टेस्ट जेव्हा मी घेतली होती, तर त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला खूप काही गोष्टी मी सांगितल्या होत्या. 12व्या नंबरचा सॉरी, 12व्या नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर. वाचून घ्या. मग मी पोल देते. पोल देते आहे मी. स्टार्ट. आता मानव निर्मित म्हणजेच काय? की ज्या ठिकाणी मानव तयार करतो त्या जखमा, ठीक आहे, कुठल्यातरी वस्तूंच्या साहाय्याने. म्हणून त्याला मानव निर्मित म्हटलेलं आहे. क्लिअर? म्हणजे आर्टिफिशियली आपण जर एखादी जखम तयार करतो, तो कुठल्यातरी एखाद्या वस्तूने तयार करतो. ठीक आहे? असा प्रश्न आहे तो. ज्यांना क्लिअर नसेल त्यांच्यासाठी एक्सप्लेन केलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. जर व्यवस्थित तुमच्या नजरेखालून जर गेलेलं असेल पुस्तक तर. बघा. मानव निर्मित होणारे मुकामार सारखे जखमा ज्या असतात, ठीक आहे, या कुठल्या झाडांमुळे तयार करू शकतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे बिलावन. याला आपलं इंग्लिशमध्ये काय म्हणतो माहिती आहे ना? मार्किंग नट. आठवतं का? आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हां, बिबा. येस. बिबा और मार्किंग नट और बिलावन. 12व्याचं करेक्ट आन्सर आहे बिलावन. ठीक आहे? चलो गुड. म्हणजे येतंय तुम्हाला, जमतंय. हा पण एक बघा एकदम मजेशीर प्रश्न आहे हा, पण लईच इम्पोर्टंट आहे. 13व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
पोल देणार आहे मी. पोल देणार आहे मी. स्टार्ट. मोडल्यानंतर चुकून कॉमा आलेला आहे, तर तो कॉमा नाहीये. प्रश्न नवीन आहे, कन्सेप्ट पण नवीन आहे तुमच्यासाठी, आणि याचं जेव्हा उत्तर तुम्हाला लक्षात येईल तर तुम्ही पण शॉक होणार. बघा, प्रश्न होता, एखाद्या मुंगीने त्वचेवर जर चावलं असेल, ठीक आहे, तर त्वचेवर आलेल्या ज्या जखमा असतात या कुठल्या प्रकारच्या जखमांमध्ये मोडल्या जातात, तर त्याला बघा खरचटलेल्या जखमांमध्ये कन्सिडर करतात. कशामध्ये? खरचटलेले, कारण की ऍब्रेशन पद्धतीचं होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, जेव्हा असं होतं ना, ते बघा मुंगी जेव्हा चावते ना, तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी असे मार्क्स तयार होतात. आठवत असेल तुम्हाला तर. त्या ठिकाणी स्किन हिरवट किंवा अशी ग्रीनिश पद्धतीची आपल्याला दिसत नाही. मुकामारमध्ये काय असतं, की त्या ठिकाणी जी त्वचा असते म्हणजे टिश्यूज जे असतात आपले, तर त्या टिश्यूज त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी ब्रेक झालेले असतात किंवा त्याच्यावर मार पडतो आणि मार पडल्यामुळे काय होतं, की तेवढा जो भाग आहे, ते रक्त त्या ठिकाणी गोठल्या जातं आणि गोठल्यामुळे काय होतं, की ती जी स्किन आहे, तर ती स्किन आपल्याला हिरवट ग्रीनिश पद्धतीची दिसत असते. ठीक आहे, तो असतो मुकामार. तर मुंगी जी आहे, मुंगी एकदम त्वचेच्या पर्यंत तर नाही चावणार ना, म्हणून याचं उत्तर मुकामार येणार नाही. विदारित तर अजिबातच येणार नाही. कापीव तर त्याच्याही पेक्षा येणार नाही. म्हणून 13 नंबरचा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं खरचटलेलं. क्लिअर? समजते आहे ना? फॉर्मिक ऍसिड, हा, फॉर्मिक ऍसिड याचं, ऍसिडिक नाही. सदाशिवचं. ठीक आहे, फॉर्मिक ऍसिड. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे, मी पोल देणार आहे. स्टार्ट. आता हा जो चाबूक असतो ना, हा चाबूक खूप जोरदार लागतो. ठीक आहे, हा खूप जोरदार त्या ठिकाणी लागत असतो. या ठिकाणी जेवण झालं आहे, यापैकी एकही नाहीये. बघा, चाबकाच्या आघाताने होणारे जखमा कोणत्या प्रकारच्या जखमा असतात, त्याला इंट्राडर्मल मुकामार असतं. ठीक आहे, इंट्राडर्मल म्हणजेच काय, काही लेअर असतात स्किनच्या. ठीक आहे, जेव्हा त्या चाबकाच्या आघाताने स्किनवर लागल्या जातं, मोठा जोरदार आघात त्या ठिकाणी होतं, तर आतमधले जे लेअर असते ना स्किनची, तर त्या ठिकाणी काय होतं, की जे ब्लड असतं, ठीक आहे, ते ब्लड त्या ठिकाणी क्लॉट व्हायला स्टार्ट होतं आणि क्लॉट झाल्यामुळे काय होतं, की तिची आतमधली स्किन आहे ना, तर आतमधल्या स्किन पर्यंत मुकामार आपल्याला जाणवतो आणि मुकामार हा असा असतो ना, की त्याच्यावर बघा रक्त वगैरे काही आपल्याला दिसत नाही, पण आतमधून तो त्रास होत असतो. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते, रबरी बॉल असतो ना, रबरी बॉल बघा एखादा जोरात जर आपल्या पायावर जर बसला असेल ना, ठीक आहे, तर तेवढा भाग काय होतं, आपल्याला दुखायला स्टार्ट होत असतं. त्या ठिकाणी थोडाफार रेडिश आपल्याला दिसत असतो थोड्या वेळपर्यंत आणि त्याच्यानंतर बघा 1-2 दिवस झाले की आपल्याला त्या ठिकाणी त्रास होत असतात आतमधनं. आपण नाही म्हणत का, की याला मुकामार तुला लागला असेल, ठीक आहे? किंवा तुझे हाडं आपण कधी-कधी आपण म्हणतो, की बघा पाय जर मोडलेला असेल, तर त्या ठिकाणी आपण म्हणतो, की म्हणजे काहीतरी मुकामार तुला लागलेला असेल. मुकामार म्हणजे असं काय, की जो आपल्याला वरून दिसत नाही, पण आतमधून त्रास होत असतो. तर त्याला इंट्राडर्मल मुकामार म्हटलेलं आहे. 14व्या नंबरचा प्रश्न. याला मराठीमध्ये कुठले नावं नाहीये. मराठीमध्ये वेगवेगळे नावं येतात मग, ठीक आहे. त्याच्यामुळे मग मी तेच घेतलेलं आहे. सी नाही येणार सर याच्यामध्ये. सी नाही येणार. ठीक आहे. पॅटर्न मध्ये सांगेल मी तुम्हाला पॅटर्न मध्ये काय असतं. फाटलेल्या जखमांमध्ये, ठीक आहे, म्हणजे विदारित असलेल्या जखमांमध्ये काय काय दिसून येत असते असा प्रश्न आहे तुमच्या समोर दिलेला आहे. ठीक आहे, पोल देणार आहे मी. पोल देणार आहे. स्टार्ट.
चला घ्या, लवकर लवकर घ्या टेस्ट फटाफट. आता जास्तीच टेन्शन आलं असेल ना प्रश्न बघून आज बरेच जणांना. विकास मोरे सर, फर्स्ट रँक, गुड. लॅसरेटेड वुंड. फाटलेल्या जखमांमध्ये काय काय दिसून येतं? लांबी पण असते, रुंदी पण असते, खोली पण असते. ठीक आहे, वरील पैकी सर्व बरोबर. तिन्ही पण गोष्टी त्याच्यात असतात. 16 नंबरचा प्रश्न, प्रश्न वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मी पोल देते. प्रश्न वाचून घ्या तुम्ही, पोल देते मी. स्टार्ट. परत विकास मोरे सर, फर्स्ट रँक, व्हेरी गुड. विदारित प्रकारच्या जखमा कुठल्या प्रकारे दिसत असतात? विदारित म्हणजे आपल्याला माहिती आहे फाटलेल्या पद्धतीच्या. ठीक आहे, लॅसरेटेड वुंड ज्याला आपण म्हणत असतो, त्याच्या कळा कशा असतात? अनियमित असतात. ठीक आहे, जखमेच्या कणा या आतमधल्या भागाने दिसत असतात. ठीक आहे, आतमधल्या भागाने अशा गेलेल्या दिसत असतात. फाटलेल्या पद्धतीच्या जखमा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, फक्त आता नेक्स्ट टाइम मी जमेस तर मी काय करेल, जेव्हा पीडीएफ बनवेल ना, तर त्या पीडीएफ मध्ये मी प्रयत्न करेल की जो प्रश्न आहे ना, जसं आता विदारित जखम आहे तर विदारित जखमाचा फोटो त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करेल. मी प्रयत्न करते. जर झालं तर जेणेकरून तुम्ही प्रिंट जरी काढलं तर त्याची ती इमेजेस पण तुमच्या सोबत येऊन जाणार. फक्त त्याचे कलर फोटो काढाल तुम्ही. ठीक आहे, तर व्यवस्थित दिसेल. तर विदारित प्रकारच्या जखमा ज्या आहे या कुठल्या प्रकारचे दिसतात? तर त्याच्या अनियमित कडा असतात, इरेग्युलर मार्जिन्स असतात, त्याच्या जखमेच्या कळ्या इंटरनल पद्धतीने आतमध्ये गेलेल्या असतात. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. ही पीपीटी चांगली आहे. ओके, थँक्यू. चला 17 नंबरचा प्रश्न आहे, वाचा पटकन, पोल देते मी. स्टार्ट. मजा येते ना? सतरा नंबरचा प्रश्न होता, विदारित प्रकारच्या जखमांवर होता. नवीन प्रश्न, नवीन शिकल्यासारखं वाटतंय. थँक्यू सदाशिव सर. विदारित प्रकारच्या जखमांमध्ये रक्तस्राव कसा असतो? ठीक आहे, फाटलेल्या जखमा. कापीव जखमेच्या तुलनेमध्ये रक्तस्राव कमी प्रमाणात होतो. ठीक आहे, कंपॅरेटिव्हली सांगितलं होतं ऑप्शन मध्ये, म्हणून याचं उत्तर आहे की कापीव जखमेच्या तुलनेमध्ये विदारित जखमांच्या याच्यामध्ये रक्तस्राव हा कमी प्रमाणात असतो. आता माझा तुमच्या सर्वांसाठी प्रश्न आहे की लॅसरेटेड वुंड मध्ये म्हणजे विदारित प्रकारच्या जखमांमध्ये रक्तस्राव कमी होण्यामागचं कारण काय आहे? ठीक आहे, मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आणि आपल्या पुस्तकामध्ये पण त्याचं रिझन दिलेलं आहे. ठीक आहे, आठवत असेल तर. काय सांगितलं होतं त्याचं? क्लॉटिंग नाही. नाही. येस, गुड. त्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना, या वेड्या वाकड्या पद्धतीने फाटलेल्या असतात. ठीक आहे, आणि त्या वेड्या वाकड्या पद्धतीने फाटल्यामुळे त्या ठिकाणी रक्तस्राव हा कसा असतो? जास्त पद्धतीने होत नाही. क्लिअर? म्हणून त्या ठिकाणी विदारित प्रकारच्या जखमांमध्ये रक्तस्राव हा कमी असतो ऍज कम्पेअर टू कापीव जखम. ठीक आहे, क्लिअर? तर 17 नंबरचा प्रश्न बी ऑप्शन आहे.
18 नंबरचा प्रश्न बघा. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यायचं आहे. पोल देणार आहे मी. स्टार्ट. चॉपर म्हणजे माहिती आहे ना काय असतं? ते कटकट 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 करतात. ते चॉपर. बघा याचं उत्तर होतं कापीव जखम. ठीक आहे. चॉपर म्हणजे चाकू. ओके. याचं करेक्ट उत्तर आहे कापीव जखमा. ठीक आहे. तर चॉपरने झालेल्या जखमा या कापीव जखमाच्या पद्धतीच्या असतात. 18 नंबरचं उत्तर सी ऑप्शन. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. पोल देणार आहे मी. वाचून घ्या अगोदर. पोल देते मी. स्टार्ट. याच्याबद्दल पण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जर वाचलं असेल प्रॉपर तर. आणि तरी पण जर तुम्ही चुकत असाल तर मग आता विचार करा अभ्यास कसा करायचा म्हणून. जखमा आणि फायर आर्म्स. ठीक आहे. याच्यावर काही एक्स्ट्रा गोष्टी घ्यायच्या आहेत मला तुमच्या. तर एक दिवस मी लेक्चर अरेंज करते. त्या दिवशी मग मी तुम्हाला शिकवून देणार. याचं करेक्ट आन्सर आहे रुंद. ठीक आहे. कापलेल्या जखमा नेहमी शस्त्राच्या काठापेक्षा कशा असतात? रुंद असतात. ठीक आहे. 19 नंबरचा प्रश्न ए ऑप्शन. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. प्रश्न 27 आहेत आज. पोल देते मी. स्टार्ट. अजून 15 मिनिटं द्या मला. होऊन जाईल टेस्ट. आणि कुणाला जर कोर्स घ्यायचा असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना तर त्यांना सांगा. सध्या ऑफर सुरू आहे 31 मार्च पर्यंत. 2500 मध्ये कोर्स आहे. 10 टेस्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. टॉपिकनुसार टेस्ट आता तुम्हाला माहितीच आहे लाईव्ह आहे. आणि सिलेबस पण आपला झालेला आहे. एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला मी घेणार आहे परत लाईव्ह. ठीक आहे. तर 20 नंबरचा जो प्रश्न होता याचा आन्सर होता भाला. ठीक आहे. ज्या स्टॅब वुंड असतात. ठीक आहे. स्टॅब वुंड किंवा पंक्चर वुंड या कुठल्या पद्धतीच्या जखमा कशामुळे तयार होतात? त्या भाल्यामुळे तयार झाल्या. स्टेपलर नाही, ब्लेड नाही, विटाणी पण होत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबरचा. भाला वेगळं. भाला म्हणजे तो नाही का? स्टेपलर म्हणजे आपलं हे स्टेपलरची पिन. ती नाही होणार. चला प्रश्न घेऊ पुढचा. 21 नंबरचा प्रश्न आहे. पोल घेते आहे मी. स्टार्ट. जर एखादी स्टॅब वुंड झालेली जर जखम आहे तर त्याच्यावरनं आपण काय फाइंड आउट करू शकतो त्याचं? ठीक आहे. असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न सोपा आहे. फक्त व्यवस्थित सोडवा. नाही सुटणार. म्हणजे नाही चुकणार. सॉरी. सुटणार नाही. चुकणार नाही. याचा आहे आकारमान. ठीक आहे. इंग्लिश मध्ये याला म्हणतात डायमेन्शन्स. त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, त्या शस्त्राचा आकार कसा होता. ठीक आहे. अशा पद्धतीचा होता, टोकदार होता, कशा पद्धतीचा होता हे माहिती पडतं कशावरनं?
जी स्टॅब वुंड असतं किंवा जे पंक्चर्ड वुंड असतं, तर त्या पंक्चर वुंडवरनं त्या शस्त्राची आपल्याला डायमेन्शन्स माहिती पडतात. ठीक आहे. आकारमान त्याचं माहिती पडतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे आकारमान. ठीक आहे. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे परत. 22 नंबरचा तुमचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. वाचून घ्या. पोल देते मी. स्टार्ट. सोपे प्रश्न आहेत. फक्त व्यवस्थित लॉजिकल सोडवा. 22 नंबरचा प्रश्न आहे बघा. बंदुकीच्या गोळीने झालेली जी कुठली प्रवेश जखम असते, तर ती शरीरावर कुठल्या प्रकारची आपल्याला दिसत असते? तर ज्या त्वचेच्या कळा असतात, या आतमध्ये गेल्यासारख्या असतात. ठीक आहे? आतमध्ये गेल्यासारखं दिसतं कारण की बघा गोळी कधी पण सपोज आता ही एखादी त्वचा आहे आणि सपोज ही गोळी जर शरीराच्या आतमध्ये जर जाते आहे, तर ही जी लेयर आहे, ठीक आहे? म्हणजे ही जी त्वचा आहे, ही त्वचा बघा या ठिकाणी एक सेकंड. सपोज ही स्किन आहे, ठीक आहे? ही बंदुकीची गोळी आहे. जेव्हा ही अशी प्रेशरने आतमध्ये जेव्हा जाण्याचा प्रयत्न करते, तर इथे काय होते, की ही जी आहे बघा, ही अशी थोडीशी स्किन मग त्या ठिकाणी मागे वळणार, मग परत वळणार आणि परत वळणार आणि जेव्हा ते एकदम आतमध्ये जाणार, तर ही स्किन जी आहे आतमध्ये वळल्यासारखी दिसते, ठीक आहे? इन्व्हर्टेड होते. म्हणून बंदुकीची गोळी जेव्हा एखाद्या शरीराच्या आतमध्ये जाते, तर जे एंट्री वुंड असतं, तर ती एंट्री वुंडची त्वचा, त्वचेची कळा जी असतात, ती आतमध्ये वळलेल्या कंडिशनमध्ये असतात. ठीक आहे? अशा पद्धतीने. कसं होऊ शकतं ते? हे असं आतमध्ये. ठीक आहे? बाहेर जर निघेल, तर ते बाहेरच्या दिशेने दिसेल आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने राहणार. ठीक आहे? आतमध्ये वळल्यासारखी दिसेल, इन्व्हर्टेड. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे. तुमच्या समोर आहे. स्टार्ट. प्रश्न प्रत्येक पद्धतीचे येतात, अक्षय सर. ठीक आहे. इझी पण असतात, हार्ड पण असतात. मी जर पूर्ण प्रश्न हार्ड जर घेतले, ठीक आहे, तर त्याला पण काही अर्थ नाही आहे. सर्व गोष्टी घ्याव्या लागतात. इझी पण प्रश्न विचारले जातात कारण की आयोग मॉडरेट पद्धतीचे पण प्रश्न विचारतात, इझी पण विचारतात आणि हाय लेवलचे पण प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर त्या प्रत्येक प्रश्नांची तुम्हाला सवय व्हावी म्हणून मी इझी पण देते आहे आणि हार्ड पण देते आहे, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी. चलो, देखो अभी. 23 नंबरचा प्रश्न काय सांगतो, की जर सपोज गोळी शरीरात जात असताना त्याच्या सोबत असलेले त्यातील म्हणजे त्याच्या आतमधील त्या बॅरल मधील असेल जे कुठे लुब्रिकंट आहे किंवा जे काही डर्ट पार्टिकल आहे, जेव्हा ते त्वचेवर जमा होतात, ठीक आहे. आता सपोज बघा, ही त्वचा आहे. गोळी सपोज या ठिकाणी लागलेली आहे. ठीक आहे. ही त्वचा आहे. तर या ठिकाणी काय होतं, की जेव्हा गोळी आतमध्ये जाते शरीरावर, तर त्याच्यासोबत बघा, त्याच्या आजूबाजूला असे डर्ट पार्टिकल जमा होतात. ठीक आहे. लुब्रिकंट त्या ठिकाणी तयार झालेलं असतं आणि अशी एक रिंग तयार होते त्वचेच्या भोवताल आणि ती जी त्वचेच्या भोवती जी झालेली रिंग तयार होते, त्यालाच आपण काय म्हणत असतो? ग्रीस कोलार म्हणत असतो. काय म्हणत असतो? ग्रीस कोलार. म्हणून 23 नंबरचा प्रश्न त्याचा करेक्ट आन्सर ग्रीस कोलार आहे. हे शिकवणार आहे मी तुम्हाला बोलले ना, की फायर आर्म्स आणि इंजुरीज याचे जे काही एक्स्ट्रा टॉपिक्स आहे, हे मी तुमचे घेणार आहे. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. वाचून घ्या. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला उत्तर देते. सॉरी, पोल देते. पोल देते मी. स्टार्ट. ज्यांनी लेक्चर व्यवस्थित ऐकलेलं असेल, बंदुकीच्या बॅरलमधनं निघणाऱ्या आगीच्या धुरामुळे, ठीक आहे, काजळी निर्माण त्याच्यामुळे होत नाही. जे काजळीवर जात आहेत ना, त्याला ब्लॅकनिंग म्हणतात. ते त्याच्यामुळे होत नाही.
आगीची म्हणजे आगीच्या धुरामुळे जेव्हा त्वचेवरील किंवा आग ज्यावेळेस त्वचेवर निर्माण होणार, तर त्या ठिकाणी काय होणार, की भाजून कोरपडून टाकणारी चिन्ह त्या ठिकाणी तयार होणार. ठीक आहे. बर्न झालेली स्किन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार, म्हणून याचं उत्तर आहे भाजून कोरपडून टाकणारी. ठीक आहे. काजळीसारखे कधी होतं, जेव्हा एखादा गन पावडर, ठीक आहे, त्या गन पावडरचा स्मोक किंवा गन पावडरचा त्या ठिकाणी म्हणजे जळालेला गन पावडर जेव्हा त्वचेवर पडल्या जातात आणि त्याच्यामुळे जो होणारा भाग जो असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, ब्लॅकनिंग म्हणत असतो. गोंदल्यासारखी खुणा म्हणजेच काय असतं, ज्यालाच आपण टॅटूइंग म्हणतो. आता टॅटूइंगचंच दुसरं नाव आहे स्टिपलिंग. ठीक आहे. स्टिपलिंग किंवा याला माहितीये का, अजून हे पण म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे त्याच्यावर, तर मी सांगत नाही. चला सांगूनच देते. त्याला पेपरिंग पण म्हणतात. ठीक आहे. आलं लक्षात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. अनबर्न्ड असलेले 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. बोल देते मी. स्टार्ट. हा, तिथे आगीच्या धुरामुळे झालं होतं. तिथे आगीचं ज्वाला पाहिजे होतं. येस. तो वर्ड मी करेक्शन करून घेणार. ठीक आहे. ज्वाला लक्षात ठेवते. बट तरी त्याचं उत्तर ब्लॅकनिंग नसतं आलं संदीप सर. चला बघा. याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. जेव्हा बघा अर्धवट जळालेले गन पावडर त्वचेवर राहून जातात, तर ती चिन्ह जी आहे त्याला काय म्हणतात? पेपरिंग, स्टिपलिंग आणि गोंदणे. म्हणजे बघा टॅटूइंगचे तिन्ही नाव आहेत. आयोगाने जर टॅटूइंग नाही विचारलं, तुम्हाला पेपरिंग विचारलं, तुम्हाला माहितीच नाही पेपरिंग काय आहे. ठीक आहे. तर पेपरिंग म्हणजेच काय आहे? गोंदणे आहे. स्टिपलिंग पण टॅटूइंग आहे आणि टॅटूइंगला मराठीमध्ये गोंदणे म्हणतात. तर टॅटूइंगचे इतर नाव आहेत पेपरिंग, स्टिपलिंग, टॅटूइंग. ठीक आहे. हे कशामुळे तयार होतात? जेव्हा अनबर्न्ड असलेले गन पावडर त्वचेवर साठवून जातात किंवा त्या ठिकाणी राहून जातात, त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे मार्क्स त्या ठिकाणी तयार होतात. टॅटूइंग, स्टिपलिंग किंवा पेपरिंग. म्हणून याचा करेक्ट आन्सर वरीलपैकी सर्व बरोबर. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. लास्ट क्वेश्चन आहे आजचा हा. विशाल सर, मी तसा प्रयत्न लास्ट टाइम केला होता, बट टेस्ट घेताना अवघड होतं ते. ठीक आहे. फिलिंद सॉरी, तुमच्या समोर आहे प्रश्न. प्रश्न ठीक आहे, वाचून घ्या. बोल देते मी. स्टार्ट. आजच्या टेस्टचा लास्ट प्रश्न आहे. ठीक आहे. ऍक्च्युली याचं उत्तर चुकलं, माझं चुकलं. तुमचं उत्तर बरोबर आहे. ज्यांनी ए ऑप्शन दिले नाही ना, त्यांनी बरोबर दिलं. ज्यांनी ए ऑप्शन दिलं त्यांचं बरोबर आहे. बंदुकीच्या गोळीने झालेल्या प्रवेश जखमा या लहान असतात. जेव्हा बुलेट आतमध्ये जाते तर ती त्याच्यासोबत स्किनला आतमध्ये आपल्यासोबत घेऊन जाते. पण जेव्हा ती गोळी शरीराच्या बाहेर निघते, तेवढ्या प्रेशरने जेव्हा ती बाहेर निघते, तर ती जी जखम असते ती मोठी असते, कारण प्रेशरने गोळी बाहेर येते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, की एंट्री वुंड ही लहान असते, एक्झिट वुंड ही मोठी असते. ठीक आहे.
आणि एंट्री वुड ही कशी दिसते आपल्याला? त्रिकोणाकृती दिसत असते. कशी दिसत असते? त्रिकोणाकृती. म्हणून याचा करेक्ट आन्सर ए ऑप्शन आहे. चुकून पोलवर डी गेलेलं होतं माझ्याकडनं. ज्यांनी ए ऑप्शन दिलेलं होतं त्यांचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे? तर 26 नंबरचा प्रश्न ए ऑप्शन आहे. क्लिअर? आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली अगोदर ते सांगा. टेस्ट आवडली? आजच्या टेस्टमध्ये क्वेश्चन एकदम क्वालिटी होते, ठीक आहे. कारण की मला तुम्हाला एक्स्ट्रा काही गोष्टी द्यायच्या होत्या, की जेणेकरून ते प्रश्नांमधनं देऊ शकते. आता तुमचं काम काय आहे? विशाल सर थँक सो मच. गणेश सर, सर्वांचे थँक ठीक आहे. टेस्ट आवडली तर आता मला तुमचे स्कोर पण सांगा चांगले चांगले. 26 पैकी किती मार्क्स आले सर्वांना? युवराज सर 21, व्हेरी गुड. अशोक सर गुड, व्हेरी गुड. अशोक सर ओके, 18 मार्क्स. गणेश सर 23 आउट ऑफ 23, व्हेरी गुड गणेश सर. सदाशिव सर 22, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीनाक्षी मॅम 18, रितेश सर 21, राजकुमारी 20, राजश्री दुबे 19, दिलीप 20, संजू 20, अश्विनी 16, संजय 21, उज्ज्वला मॅम 20, राजू 16, विशाल सर 18, ओके. तानाजी 21, विजय 22, अनिल 20, व्हेरी गुड. दमानंद सर 19, शंकर सर 20, स्मिता मॅम 21, व्हेरी गुड स्मिता मॅम. केटीएस 20, प्रमोद 20, राजकुमार. 26 प्रश्न घेता एका टॉपिकवर, अजून किती प्रश्न घेणार आहे बरं? राजकुमार सर 22, विजय सर 21, अंगद सर 17. अंगद सर बदाम जास्ती खावा तुम्ही. भाऊसाहेब सर 18, मीनाक्षी मॅम 20, राज सर 22, विक्रम 20, व्हेरी गुड. सीताराम सर व्हेरी गुड 23 मार्क्स, व्हेरी गुड. आज 23 वर दोघं तिघ जण लीड करतायत. नितीन सर 20, धमानंद सर 19, संध्या 18, भरत सर 20, व्हेरी गुड. प्रमोद सर 20, ओके. गीता 23, व्हेरी गुड. विजेंद्र सर 21, व्हेरी गुड. दीपक सर 15, व्हेरी गुड. मदन गोरे सर 21, गुड. चला आज गीता 23 वर आहे, गणेश सर 23 वर आहे, अजून परत कोण होतं 23 वर आहे? सीताराम सर 23 वर होते. चलो आज तिघ जण टॉप 1 वर आहेत, ठीक आहे. चलो कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना. ज्यांना कमी स्कोअर आलेला आहे त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. अभ्यास अजून दुप्पट पटीने वाढवा. हा आजची टेस्ट ऍक्च्युली अभ्यासापेक्षा ना लॉजिकल जास्ती होते, ठीक आहे. ज्यांचा कमी स्कोअर आलेला आहे त्यांनी टेन्शन नका घेऊ. फक्त काय करा, रिव्हिजन थोडी वाढवा. अजून टेस्ट मी अजून घेणारच आहे आणि आजची टेस्ट म्हणजे ऍक्च्युली थोडे लॉजिकल प्रश्न होते आणि काही नवीन प्रश्न पण होते जे मी तुम्हाला घेतले पण नाही आणि आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेला नाहीये. आणि टेस्ट घेण्यामागचं कारणच एवढं आहे की तुम्हाला त्या टॉपिकच्या संबंधित काही एक्स्ट्रा माहिती मिळावी, ठीक आहे. हा माझा हेतू आहे त्याच्या मागचा. तुमचा स्कोर कमी यावा किंवा तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी व्हावा, ठीक आहे. हा माझा उद्देश नाहीये. हा माझा उद्देश फक्त एवढा आहे की त्या टॉपिकच्या संबंधित एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला कशा देता येईल. त्याच्यामुळे मी टेस्टमध्ये ते प्रश्न तसे टाकलेले की जेणेकरून तो प्रश्न तुमच्या नजरेखालून जावा आणि तसे पण काही गोष्टी आहेत त्या टॉपिकमध्ये हे तुम्हाला समजावं. या टॉपिकवर एक्स्ट्रा काही गोष्ट मी तुमच्या घेणार आहे, ठीक आहे. गणेश सर सांगते 2च मिनिटं. तर याच्यामुळे काय होतं ना, की तुमची रिव्हिजन खूप सुंदर पद्धतीने होते. टॉपिक तुम्हाला समजतो आणि आता पण सांगते आहे, ज्यांना रिव्हिजनचा प्रॉब्लेम येतो आहे, ठीक आहे. ज्यांना रिव्हिजन रिव्हिजनचा प्रॉब्लेम येतो आहे, तर त्यांनी काय करा, जे जुने लेक्चर्स आहे कंटेंट ऑप्शनमध्ये, जे बेसिक पासून शिकवलेलं आहे, एकदम स्लोली घेतलेलं आहे, त्याला तुम्ही काय करा, 2.5 किंवा 3.x च्या स्पीडनी त्याला बघायला स्टार्ट करा. जेणेकरून काय होईल, की स्पीडमध्ये ते लेक्चर्स तुमच्या बघितल्या जाणार, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट हे होणार, की तुम्हाला तर टॉपिक पण व्यवस्थित समजणार. मॅडम मुंग्या-फुंग्यांचे प्रश्न नाही आले. तुम्ही बदाम नाही खाल्लं म्हणून तुम्हाला नाही आला. ठीक आहे? तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल
तर तशा पद्धतीने अभ्यास पण होणार, रिव्हिजन पण होणार आणि आज मुंग्यांचा प्रश्न पण तुमच्या डोक्यांमध्ये मुंग्या नक्की आल्या असेल है ना? नेक्स्ट टॉपिक मी सांगेल नक्कीच. लवकरच सांगेल सांगेल. आले होते ना मुंग्या पण? मुंग्यांचा प्रश्न पण तुमच्या डोक्यात मुंग्या आल्या होत्या ना? हां, कन्फ्युजन थोडे जास्ती झालेले असेल कारण की जखमांचा जो टॉपिक आहे ना, हा थोडासा कन्फ्युजन आहे. फक्त याला व्यवस्थितरित्या हाताळावं लागतं. ठीक आहे? जर ते व्यवस्थित समजलं तर तुमचं चुकणार नाही. तुमचे तुक्के लागत नाही ना, याच्यासाठीच लागत नाही. बदाम कमी झालेत तुम्हाला. मी पाठवते की नागपूरवरनं. चलो. परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून आजची टेस्ट दिलीत आणि ज्यांचा पण स्कोअर कमी जास्ती आहे त्यांनी अजिबात घाबरू नका. सर्वांना खूप खूप अभिनंदन. सर्वांचे स्कोअर खूप चांगले आहे. ज्यांचे 15 प्लस आहे त्यांचा सर्वांना टेन्शन काही घेऊ नका. परत अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आहे तुमचा. ठीक आहे. फक्त तुम्हाला लक्षपूर्वक द्यायचं आहे. रिव्हिजन प्रॉपर करायची आहे. रिव्हिजन प्रॉपर करा. क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि याचं एक तुम्हाला सांगते, ही पी-डी-एफ मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही याची म्हणजे प्रिंट काढाल ना, तर त्या प्रश्नांना एनालिसिस करायला स्टार्ट करा. कारण की इम्पोर्टंट टॉपिक आहे आणि एनालिसिसचा पार्ट तुम्हालाच करावा लागणार आहे. टॉपिकनुसार टेस्ट. 10 टेस्टचं एनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. त्याचं म्हणजे काळजी नका करू. पण टॉपिकनुसार टेस्टचं एनालिसिस तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही कराल, अभ्यास चांगला होणार. नाही करणार, स्कोर तुमचा कमी येणार. ठीक आहे? कारण की आता सध्या वेळ आहे. वेळ आहे, त्याचा व्यवस्थितरित्या सदुपयोग करा आणि एक्स्ट्रा जे पण काही गोष्टी तुमच्या घेणार आहे मी, तर ते तुम्हाला ते पण सांगेल लवकरच आणि पी-डी-एफ मी संध्याकाळपर्यंत अपलोड करते. त्याच्यामध्ये थोडे एडिशनल पॉइंट्स आहेत, ठीक आहे. एडिट करण्याचा प्रयत्न करते. थोडेफार मिस्टेक आहे. तर ते चेक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला अपलोड करते. ठीक आहे? चलो धन्यवाद. जय हिंद. लवकरच भेटूया परत आपल्या नेक्स्ट टेस्टमध्ये. ठीक आहे? तोपर्यंत आपले सर्वांचे थँक सो मच अँड हॅपी काय आजचा ऍक्च्युली आजचा हॅव अ नाईस डे. तुम्ही छान मस्त अभ्यास केला. टेस्ट पण छान सोडवली. अशाच पद्धतीने मस्त अभ्यास करा. ठीक आहे? लेक्चर पण घेईल. त्याचा पण अपडेट मी तुम्हाला देणार. ठीक आहे? चलो थँक सो मच ऑल ऑफ यू. बाय बाय.